पूजा आणि तिचा 1.5 वर्षाचा मुलगा कियांश. पूजा स्वयंपाकघरात गेली, कियांश मागे आला. ती बेडरूममध्ये गेली, कियांश मागे आला. ती बाथरूमला गेली, कियांश दरवाजाबाहेर रडत बसला. पूजाला वाटलं, हे बाळ इतकं चिकट का आहे? मला एकटीला 1 मिनिटही सोडत नाही. पण तिच्या नवऱ्याने तिला एक प्रश्न विचारला, तुला माहितीये का, कियांश खरंच तुझ्या मागे काय येतो? पूजाकडे उत्तर नव्हतं. आणि त्या दिवसानंतर पूजाचा कियांशकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, बाळ सतत मागे काय येतं, त्यामागे काय होतं त्याच्या मेंदूत, आणि आपण पालक म्हणून त्याला कसं समजून घ्यायला हवं. हे ऐकल्यानंतर तुम्हालाही पूजासारखं वाटेल, हे मला आधीच का सांगितलं नाही कोणी? कारण बाळ तुमच्या मागे येत नाही, ते तुम्हाला वापरतं. हे थोडं कठोर वाटतं, पण हे खरंच खूप सुंदर आहे. 1959 साली एक संशोधक होता, जॉन बोल्बी. त्याने एक सिद्धांत मांडला, अटॅचमेंट थिअरी. त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिक्युअर बेस, म्हणजेच सुरक्षित आधार ही संकल्पना. म्हणजे काय? जेव्हा बाळाला आई किंवा बाबा जवळ असल्याचं सुरक्षित वाटतं, तेव्हा ते रांगत पुढे जातं, थोडं खेळतं, मागे वळून बघतं, आई आहे ना, आणि परत खेळायला जातं. म्हणजे बाळ तुमच्यापासून दूर जाण्यासाठी आधी तुमच्या जवळ यायला हवं. बाळ मागे येतं कारण ते अवलंबून आहे असं नाही. बाळ मागे येतं कारण ते स्वतंत्र व्हायची तयारी करतंय. मॅरी एन्सवर्थ या बालविकास मानसशास्त्र संशोधक यांनी हे सिद्ध केलं, जी बाळं आईपासून सगळ्यात आत्मविश्वासाने दूर जातात, तीच बाळं आईशी सगळ्यात घट्ट जोडलेली असतात. तुमच्या बाळाचं तुमच्या मागे येणं हे त्याच्या स्वातंत्र्याची पहिली पायरी आहे. कारण 2, तुमचा चेहरा त्याचा नकाशा आहे. तुमच्या बाळाचा मेंदू आत्ता इतक्या वेगाने शिकतोय, जितकं पुढे आयुष्यात कधीच शिकणार नाही. आणि सगळ्यात जास्त शिकणं होतं तुम्हाला बघत असताना. याला म्हणतात सोशल रेफरन्सिंग. म्हणजे बाळ एखाद्या अनोळखी माणसाला किंवा नव्या गोष्टीला बघतं आणि लगेच तुमच्याकडे बघतं. हे ठीक आहे का? तुमचा चेहरा शांत असेल, बाळ पुढे जाईल. तुमचा चेहरा काळजीत असेल, बाळ मागे येईल. एक प्रसिद्ध प्रयोग होता व्हिज्युअल क्लिफ एक्सपेरिमेंट. बाळांसमोर काचेचा एक उंच भाग होता, खोल दरीसारखा दिसत होता. जेव्हा आईने हसणारा चेहरा दाखवला, जवळजवळ सगळी बाळं पुढे गेली. जेव्हा आईने घाबरलेला चेहरा दाखवला, एकही बाळ पुढे गेलं नाही. म्हणजे तुमच्या बाळाचं वागणं, त्याचं धाडस, त्याची जगाशी ओळख, हे सगळं तुमच्या चेहऱ्यावर अवलंबून आहे. म्हणून थकलो असलो, त्रासलो असलो तरी बाळासमोर शक्य तितका शांत चेहरा ठेवा. तुमचं बाळ ते वाचतंय सतत. कारण 3, बाळाचा मेंदू तुम्ही करता ते डाउनलोड करतो. 90च्या दशकात शास्त्रज्ञांनी एक अफलातून शोध लावला, मिरर न्यूरॉन्स. हे न्यूरॉन्स असे असतात की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करता, ते न्यूरॉन्स फायर होतात. जेव्हा बाळ तुम्हाला ती गोष्ट करताना बघतं, त्याचेही तेच न्यूरॉन्स फायर होतात. म्हणजे तुम्ही स्वयंपाकघरात भांडी उचलता, तुम्ही ड्रॉअर उघडता, तुम्ही हात धुता, बाळाचा मेंदू हे सगळं करत असतो, फक्त बघूनच. बाळ तुमच्या मागे येतं कारण तुम्ही जिथे जाता तिथे त्याला शिकायला मिळतं. बालमानसशास्त्र संशोधक अँड्रू मेल्सॉफ यांना आढळलं की 14 महिन्यांचा बाळ एखादी गोष्ट बघितल्यानंतर 1 आठवड्यानेही ती करू शकतं. बाळ बघत नाही, बाळ सेव्ह करतं. पुण्यात राहणाऱ्या एका आईनी सांगितलं, माझी मुलगी मला स्वयंपाकघरात बघत असायची. एक दिवस तिने खेळण्यातल्या किचनमध्ये हुबेहूब माझ्यासारखं भाजी कापायला सुरुवात केली. हे गोड वाटतं, पण हे विज्ञान आहे. कारण 4, तुमचा वास हे बाळाचं होमिंग सिग्नल आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, बाळ फक्त तुम्हाला बघत नाही, ते तुमचा वास घेतं. जन्माच्या फक्त 2 दिवसात बाळ आईचा वास ओळखतं. तुमचा वास म्हणजे बाळासाठी मी सुरक्षित आहे हा संदेश. जेव्हा बाळ जवळ येतं, त्याचा ताण कमी होतो. जेव्हा तुम्ही त्याच्यापासून दूर जाता, त्याला अस्वस्थ वाटतं. म्हणूनच तुमचा जुना कपडा किंवा ओढणी बाळाजवळ ठेवली तर ते शांत राहतं, फक्त वासाने. बाळ तुमच्या मागे येतं कारण तुम्ही दिसता म्हणून नाही, तुम्ही ऐकू येता म्हणून नाही, तुम्ही जवळ असता सगळ्या अर्थाने म्हणून. कारण 5,
बाळाचं तुमच्या मागे येणं म्हणजे एक मापक. एक गोष्ट संशोधकांना खूप उशिरा लक्षात आली. बाळाचं मागे येणं हे नेहमीसारखं नसतं. काही दिवस ते खूप चिकटतं, जणू सोडतच नाही. काही दिवस ते मस्त खेळत राहतं. हे रँडम नाही. बाळाच्या मागे येण्याची तीव्रता म्हणजे त्याच्या आतल्या सुरक्षिततेचं माप. जेव्हा आजारी असतं, नवीन ठिकाणी असतं किंवा मेंदूत नवीन गोष्ट शिकत असतं, तेव्हा बाळ जास्त चिकटतं. मिनेसोटा लॉन्जिट्यूडनल स्टडीमध्ये आढळलं, जेव्हा बाळाचा मेंदू लीप म्हणजे बौद्धिक झेप घेतो, नवीन स्किल शिकतो, तेव्हा बाळ जास्त चिकटतं, जास्त रडतं. हे मागे जाणे किंवा मानसिक प्रगती कमी होणे नाही, हे ग्रोथ आहे. बाळ सांगतंय, आत्ता माझ्या मेंदूला खूप काम आहे, मला तुझी जास्त गरज आहे. त्यावेळी त्याला दूर कर असं करण्यापेक्षा जवळ घेतलं तर लीप लवकर पूर्ण होतो. कारण 6. बाळाला तुम्ही दिसला नाहीत तर काय होतं? आतापर्यंत आपण बघितलं बाळ मागे काय येतं. आता बघूया बाळाला मागे येता आलं नाही तर काय होतं. जेव्हा बाळ तुमच्यापासून वेगळं होतं, त्याच्या शरीरात कॉर्टिसॉल वाढतो. हा स्ट्रेस, तणावाचा हॉर्मोन असतो. हृदयाचे ठोके वाढतात. मेंदू एकाच गोष्टीवर फोकस करतो, आई बाबा कुठे आहेत. हे बिहेवियरल प्रॉब्लेम नाही, हे बायोलॉजी आहे. लाखो वर्षांपासून बाळांनी जगण्यासाठी आईबाबांजवळ राहणं शिकलंय. ती इन्स्टिंक्ट अजूनही आहे. पण जेव्हा आईबाबा परत येतात आणि शांतपणे बाळाला जवळ घेतात, तेव्हा कॉर्टिसॉल लवकर कमी होतो आणि बाळाचा मेंदू एक महत्त्वाची गोष्ट शिकतो. दुरावा तात्पुरता असतो, आईबाबा परत येतात. पण जेव्हा परत आल्यावर बाळाला इग्नोर केलं जातं, ओरडलं जातं, तेव्हा कॉर्टिसॉल जास्त वेळ राहतो आणि बाळाचा मेंदू शिकतो, जग असुरक्षित आहे, मला सतत सावध राहावं लागेल. हे पुढे अँक्झायटी, सेपरेशन इश्यूज आणि ट्रस्ट प्रॉब्लेम्स बनू शकतं. पण हे टाळणं अगदी सोपं आहे. परत आल्यावर बाळाला 1 मिनिट शांतपणे जवळ घ्या. हे बघ मी आले, सगळं ठीक आहे. बाळाचं तुमच्या मागे येणं हा मॅनेज करायचा फेज नाही, हा एका मेंदूचा विकास आहे, जो शिकतोय मी सुरक्षित आहे का, माझ्यावर विश्वास ठेवणारं कोणी आहे का. त्याचं उत्तर तुम्ही आहात. त्याला मागे येऊ द्या. स्वातंत्र्य येईल, नक्की येईल. पण जे पालक बाळाला मागे येऊ देतात, त्यांची मुलं जास्त आत्मविश्वासाने पुढे जातात. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला शेअर करा, जे नुकतेच आईबाबा झाले आहेत.